नमस्कार मंडळी, मी मोहिनी जोशी आपल्या भक्तियोग यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. एका कथेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर सम्यंतक मणी चोरल्याचा आळ आला होता. तो आळ दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने संकष्टी चतुर्थी हे व्रत केले. श्री गणेश चतुर्थीला कलंकित चतुर्थी असे देखील म्हणतात. या चतुर्थीला चंद्र पाहणे वर्जित आहे आणि चुकूनही या चतुर्थीस चंद्र दिसल्यास सम्यंतक मण्याची चोरी ही कथा आदराने वाचली किंवा ऐकली पाहिजे. तर चला आपण ऐकूयात सम्यंतक मण्याची चोरीची कथा. द्वारकेत सत्रजित नावाचा धर्मशील यादव राहत होता. त्याने प्रखर सूर्योपासना करून सूर्याला प्रसन्न करून घेतले. सूर्याने सत्रजिताला सम्यंतक नावाचा तेजस्वी मणी दिला. त्या मण्यापासून दररोज सुवर्ण प्राप्त होत असे. त्याच्या बळावर सत्रजित बराच दानधर्म करून दानशूर म्हणून प्रसिद्ध पावला. कृष्णाच्या कानावर त्याची कीर्ती व सम्यंतक मण्याची गोष्ट गेल्यावर श्रीकृष्णाने सत्रजिताला तो मणी राजा उग्रसेनाला देण्यास सांगितले. राजाकडे तो मणी सांभाळण्याची ताकद असून तोच त्याच्यापासून मिळालेल्या संपत्तीचा योग्य तो विनियोग करील असे कृष्णाचे म्हणणे होते. पण सत्रजिताने ते ऐकले नाही. एकदा सत्रजिताचा भाऊ प्रसेन गळ्यात सम्यंतक मणी बांधून शिकारीला गेला असता एका सिंहाने त्याला ठार मारले व तो मणी घेऊन जाऊ लागला. वाटेत त्याला जांबवंत हा श्रीरामाचा भक्त भेटला. त्याने तो मणी सिंहाकडून काढून घेतला व आपली मुलगी जांबवती हिच्या पाळण्यात बांधून ठेवला. इकडे द्वारकेत प्रसेन आला नाही म्हणून सत्रजिताने त्याचा शोध घेतला असता अरण्यात त्याचे व त्याच्या घोड्याचे प्रेत मिळाले. पण तो मणी तिथे नव्हता. श्रीकृष्णानेच तो मणी घेतला असणार असे सत्रजित म्हणू लागला. प्रसेनाचा वध व मण्याची चोरी श्रीकृष्णानेच केली असे आपल्यावरील आरोप ऐकून कृष्णाने हा लोकोपवाद दूर करण्याचे ठरवले. त्याने जंगलात बारकाईने पाहिले असता त्याला मेलेला सिंह व अस्वलाची पावले दिसली. माग काढत श्रीकृष्ण जांबवंताच्या विवरात पोचला. तेथे पोचले असता तेथे पाळण्यावर लावलेला मणी दिसला. तो हळूच मणी घेत असता जांबवत त्याच्यावर चालून आला. श्रीकृष्णाचा पराक्रम पाहून हा श्रीरामचंद्रच असावा असे जांबवंताला वाटले. श्रीकृष्ण हे श्रीरामाचेच अवतार आहेत ही ओळख पटताच जांबवंत श्रीकृष्णाला शरण गेला व जांबवतीचा तू स्वीकार कर असे विनवू लागला. श्रीकृष्णाने आनंदाने जांबवतीशी गांधर्व विवाह केला. जांबवताने स्वयंतक मणी लग्नात आंदण म्हणून दिला. श्रीकृष्ण जांबवती व मण्यासह द्वारकेस गेले. तेथे गेल्यावर कृष्ण व जांबवती मण्यासह द्वारकेस गेले. तेथे आल्यावर श्रीकृष्णाने सत्रजितास बोलून घेतले व उग्रसेनाच्या सभेत सर्वांसमक्ष सम्यंतक मणी त्याला देऊन सर्व हकीकत सांगितली. झालेल्या चुकीबद्दल सत्रजिताने सुद्धा श्रीकृष्णांची क्षमा मागितली. तुम्हाला आम्ही सांगितलेल्या कथा ऐकायला कशा वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.